नमस्कार. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. इथे मी सुगड कशी पुजायची हे दाखवणार आहे. चला तर सुगड प्रथम आपण हळदी कुंकू लावून घेऊया. हे सुगड मी पाण्यात भिजत घातले होते. पूर्ण पाणी शोषून घेतलं ह्याने. खूप छान. कधीही कुठलंही मातीचं जेव्हा वस्तू भांडं आणतो आपण तेव्हा ते एक रात्र पाण्यात भिजत घालायचं. प्रथम इथे मी कुंकू लावून घेते. प्रत्येक सुगडला अशी 5-5 बोटं हळदी कुंकवाची लावायची आहे. अशा पद्धतीने सुगड पहिले हळदी कुंकू लावून घेतलं. आता ववसा काय काय लागतो हे बघूयात. इथे ववशासाठी इथे गव्हाच्या ओंब्या घेतल्या, संक्रांती वाल घेतलाय, ज्या आपल्या सीझनल भाज्या असतात, ह्या सीझनला ज्या भाज्या येतात त्या भाज्या घेतल्या जातात. वाटाणा घेतलाय, पावटा घेतलाय, बोरं घेतलेत, भुईमुगाच्या शेंगा घेतल्यात, हरभरा घेतलाय. हरभरा सोलून न घेता तो अख्खा घाट्यांसकट घेतलाय. गाजर घेतलंय आणि उसाचं कांडे बारीक बारीक करून घेतलेत. हा ववसा सर्व एकत्र करायचा आणि सुगडमध्ये भरायचा. हे जे 5 वंब्या आहेत ते प्रत्येक सुगडमध्ये एक एक घालायची. ही एक शेंग, एक वंबी, आणि एक वाटाण्याची शेंग. असं सर्व सुगड भरून घेऊया. असे आपण सर्व सुगड भरून घेतलेत. पहिला ववसा हा देवाला ठेवायचा असतो, देवाला ववसायचं असतं. चला तर आपण पहिला ववसा हा देवाला देऊया. म्हणजेच मी मंदिरात न जाता घरातच करते ववसा. माझा पहिला ववसा विठ्ठल रुक्माईला जाणार आहे. पहिला ववसा माझा विठ्ठल रुक्माईला. आणि ज्यावेळेस आपण ववसतो त्यावेळेस असं बोलायचं असतं, रामाचा ववसा सीतेचा ववसा जन्म जन्म ववसा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.